लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पिछेहाटानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे। अजित पवार विदर्भात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार आज कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत। या दरम्यान अजित पवार कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना कामासाठी प्रोत्साहित करणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा मोर्चेबांधणी केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेलं आहे। माजी खासदार सुजय विखे यांचा अर्ज निवडणूक आयोगाने मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता उमेदवारांच्या समोर मॉकपोल होणार आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासंदर्भात अर्ज दिलेला होता। केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान यावरून आता खासदार निलेश लंके यांनी विखेंवर जोरदार टीका केली आहे। विखे आपला अपयश झाकण्यासाठी हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला। निवडणूक आयोगावर आणि त्या यंत्रणेवर माझा 100% विश्वास आहे। मुळे त्या गोष्टीमध्ये कुठं फेरफार बदल होत नसतो। कारण लोकसभेची निवडणूक ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। उद्या जर या मशिनरी मॅनेज होत असल्या तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केलंच नसतं ना। निवडणुकीच्या काळात कुठंतरी यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरं जायचं। त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे फक्त रडीचा डाव आहे। म्हणजे आता आपलं अपेक्षेनं आपलं काळं तोंड कसं समाजाला दाखवायचं म्हणून आता हे बालिश उद्योग चालू आहे, बाकी काय होत नसतं।